नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंचा विजय। नाशिकमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर गीते समर्थकांचा जल्लोष। गोकुळ गीतेंना 389 मतं मिळाल्याचा कार्यकर्त्यांचा दावा। तर माझा विश्वासघात झाला, पराभवानंतर नरेंद्र दराडेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त। महायुती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल। सूत्रांची माहिती। तर नाशिकबद्दल शिंदेंनी सामंतांकडून माहिती मागवली। सूत्रांची माहिती। आमच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही, चौकशी होणार। नाशिकमधील महायुतीच्या पराभवानंतर महाजनांची प्रतिक्रिया। दरम्यान दराडेंनी महायुतीवर आरोप करणं अयोग्य, तसं आमच्या रक्तातही नाही, गिरीश महाजनांचं हे वक्तव्य। भाजपनं ऑपरेशन तुडवा सुरू केलंय। नाशिकमध्ये शिंदेंच्या सेनेचा उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर महायुती असताना सुद्धा नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजय। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय। नाशिकमध्ये आम्ही गोकुळ गीतेला मदत केली। भाजपच्या सर्व उमेदवारांनी गोकुळ गीतेला मतदान केलं। आमचं मतदान आम्ही गीतेंकडे वळवलं, संजय राऊतांचा दावा। गोकुळ गीते यांचे विश्वासू नाना गामने यांना मंत्री उदय सामंत यांचा फोन। तर गोकुळ गीतेंना शिवसेना पुरस्कृत उमेदवार करावं अशी मागणी। नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर गोकुळ गीते यांना भेटण्यासाठी घेऊन उदय सामंत यांची विनंती। गोकुळ गीतेंचे विश्वासू नाना गामने यांना फोन केला नाही, मंत्री उदय सामंतांची माहिती। तर नाना गामनेंचा दावा मंत्री उदय सामंतांनी फेटाळला। निवडणुकीमध्ये हारजीत ही होतच असते। आम्ही पराभव स्वीकारलाय। आम्ही कुठे कमी पडलो याची चाचपणी सुरू असून आता याला कोण जबाबदार असेल त्यांच्याशी चर्चा करू। नाशिकच्या पराभवावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। मी प्रचार थांबवला होता, पण कार्यकर्ते ऐकले नाहीत। निवडणुकीमध्ये माझा बाप काढला गेला। विजयानंतर अपक्ष विजयी उमेदवार गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंचा विजय, कुटुंब भाऊक। तर विजयानंतर गीतेंच्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू, वडिलांचा आशीर्वाद। गीतेंच्या विजयाने आनंद झाला, गीतेंच्या बहिणीची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी पाठीत वार केला। जळगावातनं अर्ज मागे घेतलेल्या शिवसेनेच्या रेश्मा काळेंची नाराजी। तर बंडखोरी कायम ठेवली असती तर माझाही विजय झाला असता, रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे बसवराज पाटील यांचा विजय। बसवराज पाटलांना 845 मतं, तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना फक्त 124 मतं मिळाली। बसवराज पाटलांचा 721 मतांनी विजय। धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद। तर मतमोजणी केंद्रामध्ये जाऊ न दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा गोंधळ। धाराशिवमध्ये बसवराज पाटलांचा विजय। नागपुरात भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार यांचा विजय। राजीव पोद्दार यांनी काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव केलाय। राजीव पोद्दार यांना 682 पेक्षा जास्त मतं, तर अतुल लोंढेंना अवघी 130 मतं पडली आहेत। परभणी हिंगोली विधान परिषद शिंदेंची शिवसेना महायुतीचे सईद खान त्या ठिकाणी विजयी। तर खान यांच्याकडून ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांचा पराभव। सईद खान यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष। भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी। अविनाश ब्राह्मणकरांना 304, तर नरेश ईश्वरकरांना 152 मतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट विजयी। तर ठाकरेंच्या सेनेचे गणेश लोखंडे पराभूत। तर सुहास शिरसाटांना 454, तर गणेश लोखंडे यांना 134 मतं। जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांचा विजय। नंदकिशोर महाजनांचा 577 मतांनी विजय। ठाकरेंच्या सेनेचे शरद तायडेंना फक्त 5 मतं पडल्यामुळे मोठा पराभव। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे धैर्यशील कदम यांचा विजय। धैर्यशील कदमांना 592 मतं, तर अभयसिंग जगताप यांना 295 मतं पडली आहेत। नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय। तर विजयानंतर नांदेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। अमरनाथ राजूरकरांना 339 मतं, तर महाविकास आघाडीच्या कृष्णा पाटील आष्टेकरांना 84 मतं। सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी। भाजपच्या राजेंद्र राऊतांना 483, तर वसंत देशमुखांना 118 मतं। भाजपच्या राजेंद्र राऊतांना 365 मतांनी विजयी ते झाले। ऑपरेशन टायगर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली झालं। सोलापूर विधान परिषदेचे विजयी उमेदवार राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया। तर माझ्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, राजेंद्र राऊतांचं वक्तव्य। अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी। भाजपच्या पोटेंना 390, वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं, तर काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही। अमरावतीमध्ये काँग्रेसनं अखेरच्या क्षणी वंचितला पाठिंबा दिला होता।
सांगली सातारा विधान परिषदेमध्ये महायुतीची 100 मतं फुटलेली मतं कुणाची याची राजकीय वर्तुळात चर्चा। सांगली सातारामध्ये भाजपची 332 मतं, राष्ट्रवादीची 147 तर शिवसेनेची 100 मतं होती। महायुतीला राज्यामध्ये सगळीकडे यश प्राप्त झालंय। आम्ही घोडेबाजार केला नाही, कारण आमच्याकडे संख्याबळ, सगळे एकत्र लढल्यामुळे आम्हाला भरपूर यश मिळालं। अतुल सावेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 6 खासदार दुपारी 3 वाजता शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। थोड्याच वेळात अधिकृत पत्र आणि फोटोही जाहीर होणार, सूत्रांची माहिती। ओमराजे निंबाळकरांचा मला अभिमान, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर। तर निस्वार्थ ओमराजेंच्या पाठीशी मी कायम भक्कमपणे उभा, ओमराजेंच्या प्रत्येक सुखदुःखात मी सहभागी, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। निधी मिळत नाही म्हणून पळणारे स्वतःच्या निधीसाठी पळतायत, तर हे आमच्या चेहऱ्यावर निवडून आले, स्वतःच्या चेहऱ्यावर नाही। ओमराजे निंबाळकरांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर ओम निंबाळकर नामचीन गद्दार, ओमच्या वतीनं कुणी पहिले 15 कोटी घेतले, उद्धव ठाकरेंना माहिती, ओमराजेंची कुणीही मनधरणी केली नाही। संजय राऊतांची ओमराजे निंबाळकरांवर टीका। ओमराजेंनी एवढा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता। 2029च्या निवडणुकीमध्ये जनताच काय ते ठरवेल, ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांची प्रतिक्रिया। शिंदे अमित शहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर, तर गद्दारी मागे एकच हेतू, मुंबईसह महाराष्ट्र पैशानं विकत घेऊ शकतो, तुम्ही खासदार आमदार फोडू शकता, पण आमची जिद्द तोडू शकत नाही, संजय राऊतांचा निशाणा। लोकांना विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत, फोडाफोडी करण्यापेक्षा लोकांची कामं करा, यांना संविधान बदलायचं असल्यामुळे आमदार खासदार फोडतायत, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, देशाच्या हितासाठी महायुतीला खासदारांची गरज, महायुतीकडे 240 पेक्षा जास्त आमदार। दरम्यान महाविकास आघाडीतील आमदारांना आता घेऊ नये, भाजपचे आमदार आशिष देशमुखांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेतला वाद विकोपाला, आमदार मिलिंद नार्वेकर आणि आमदार भास्कर जाधवांमधला वाद चव्हाट्यावर, भास्कर जाधवांच्या मानसिक अस्वस्थतेचा फटका शिवसैनिकांना बसतोय, नार्वेकरांचं भाष्य, तर भास्कर जाधव हताश झालेत, फडणवीसांना टॅग करत मिलिंद नार्वेकरांचं ट्विट। मिलिंद नार्वेकरांसोबत माझे कोणतेही मतभेद नाहीत, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया, तर मिलिंद नार्वेकर इतके हळवे असतील असं मला वाटलं नव्हतं, भास्कर जाधवांचा निशाणा।